Zee24 एक पाऊल पुढे. नक्की प्रकाश जोशी यांच्याकडे मला जायचंय. प्रकाश सर, काय नेमकं सांगाल, समवयस्क समप्रभावी जे नेते आहेत त्यांच्यावर मात करून मोदींनी ही संधी मिळवली आहे. थोडंसं त्यांच्या राजकारणाकडे आपण पाहिलं तर तुम्ही काय सांगाल, कुठल्या बाबी नेमका त्यांच्यासाठी प्लस ठरल्या? मला असं वाटतं की एक चांगला प्रशासक अशी त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्याच्यासाठी गुजरातमध्ये त्यांनी आत्तापर्यंत जे काम केलं ते सुद्धा आहे की ज्या कामाची अनेक व्यासपीठावर चर्चा झालेली आहे, प्रशंसा झालेली आहे. त्याचबरोबर त्यांचं आक्रमक हिंदुत्व हा जो त्यांचा राजकारणाचा भाग आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो वापरूनच ते त्यांच्यासमोरची जे मतदार असतात, त्यांचे जे श्रोते असतात त्यांना जिंकत असतात. कारण आपण जर बघितलं तर भारतातल्या निवडणुका, विशेषतः लोकसभेतल्या निवडणुका या फक्त वजाबाकी बेरीज करून किंवा टीका करून होत नाही, तर कुठला तरी महत्त्वाचा इमोशनल इश्यू घेऊनच पुढे जायला लागतं. आणि मला असं वाटतं की आजचं जे भाषण आपण जर मोदींचं ऐकलं तर त्यांची पुढची वाटचाल कशी होईल ते दिसून येतं. आणि ही करत असताना त्यांना पहिल्या प्रथम त्यांच्या पक्षातले जे सहकारी आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन कुठंतरी समन्वय साधून त्यांना पुढे जायला लागेल. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक दोष असा आहे की ते जिथं जातील तिथं स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचा ठसा उमटवतात. गुजरातमध्ये बघितलं तर प्रयत्न करतात, दुसरं कोणी तुम्हाला नक्की. पूनम महाजन यांच्याकडे मला जायचंय. पूनम, तुम्हाला नेमकं काय वाटतं, जेटली आहेत, सुषमा स्वराज आहेत, व्यंकय्या नायडू आहेत, राजनाथ सिंग आहेत, गडकरी आहेत, या सर्वांना सोडून मोदींकडेच भाजपनं ही जबाबदारी का सोपवली असावी? काय नेमकं त्यांच्यात कसब दिसलं असावं भाजप? सगळ्यात पहिल्यांदा कोणाला सोडून ही जबाबदारी दिली आहे, कोणाला धरून ही जबाबदारी दिली आहे महत्त्वाचं नाही. जसं पार्टी विथ अ डिफरन्स, डेमोक्रेसी, लोकशाही ही या पार्टीत आहे. आणि आत्ताच डॉक्टर उदय निरगुडकर की जन्मल्यापासून गांधी घराण्यातलेच लोक प्रधानमंत्री, पंतप्रधान बनतात आणि नंतर गांधी घराण्यातलेच लोक पंतप्रधान होतात, तसं भारतीय जनता पार्टी तुम्ही बघणार नाही. लोकांना लोकशाही बघायची सवय राहिली नाही, जी जयप्रकाश मुवमेंटमधून आलेली होती 77 मध्ये आणि लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आज जे काही असेल, घरात वेगवेगळ्या विचारांची आम्ही लोक असतो, पाची बोटं एकत्र नसतात एकसारखी, पण बनके तो मुठ्ठी बनती आहे. पण ती मुठ्ठी बनण्यासाठी थोडा बहुत तो प्रयत्न करावा लागतो. एखाद दुसऱ्या गोष्टींवर चर्चा हे होतात. मला वाटतं लोकशाही पद्धतीने जेव्हा भारतीय जनता पार्टी काम करते त्याचं कौतुक करायला हवं. आणि शेवटी सगळ्यांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतलाय. अच्छा, या निर्णयाच्या बाबतीत मी हेही सांगू इच्छिते तुम्हाला की आज मोदी जर कॅम्पेन कमिटी प्रसार सांभाळणार असतील तर लोकसभेत विरोधी पक्षनेत्या जे लोकसभेत बाजू मांडायची ती सुषमा स्वराज मांडतील, जी राज्यसभेत बाजू मांडायची ती अरुण जेटली मांडतील. आज प्रत्येकाला आपली आपली कामं त्यांना डेझिग्नेटेड दिलेली आहेत. त्यामुळे असं काही नाही की कोणाला बाजूला करून हे काम केलेलं आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की जसं जोशी सरांनी सांगितलं की कुशल प्रशासक म्हणून मोदीजी आहेत, तसे ते कुशल संघटकही आहेत. कारण की यावेळच्या तिसऱ्या निवडणुकीत भाजपा तर गुजरातमध्ये 5व्यांदा सलग जिंकली आहेत, पण तिसऱ्यांदा मोदीजींचा जो विजय झाला गुजरातमध्ये तो 117च्या जागी आम्ही 115 जागांवर आलोत. पण आत्ताच झालेल्या 15 दिवसापूर्वीच्या पोटनिवडणुकीत 4 जागा जिंकून आम्ही परत 119 वर आलेलो आहोत. याच्यातूनच ते कुशल संघटक, कारण की निवडणुका तुम्ही फक्त इमोशन्सनी जिंकू शकता, पण तुम्हाला तुमचे कुशल संघटनही हवं आहे. प्लस ठरला असावा. नक्की मोदी पर्वाचा उदय तर झालेला आहे, मात्र काय नेमकी आव्हानं आहेत मोदी यांच्या पुढे त्याविषयी आपण बोलणार आहोत. भाजपमध्ये नमो नभा तर झालाय, मोदी पर्वाचा उदय झालाय, पण काय आहेत नेमकी मोदींपुढची आव्हानं त्याविषयी आपण बोलूया. उदय सरांकडे मला जायचंय. उदय सर, काही गोष्टी जसं कुशल संघटक आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोलत होतो, बऱ्याचशा गोष्टी बाजूनी आहेत मोदींच्या, मात्र आव्हानांचा जर विचार केला तर वाजपेयींसारखे सर्वसमावेशक मोदी हे नाहीत असं बोललं जातं. तुम्हाला काय वाटतं? अतिशय खरं. या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर एका प्रश्नाचं स्पष्टीकरण आधी देतो. या ब्रेकवर जाण्यापूर्वी पूनम महाजन यांनी सांगितलं की एकाच घराण्याची सत्ता काँग्रेसमध्ये आहे. त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, 91 सालपासून आजपर्यंत 21 वर्ष, त्यातली 8 वर्ष भारतीय जनता पक्षाची जर सत्ता सोडली तर उरलेली 12 ते 13 वर्ष काँग्रेसमधल्या राजघराण्याचा म्हणजेच गांधी नेहरू घराण्याचा एकही वारसदार पंतप्रधान झालेला नाही, किंवा संधी असूनही ते झालेले नाहीत. आता सुद्धा मागणी असून युवराजांचा राज्याभिषेक होत नाही, वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. मोदींसमोरचं सर्वात मोठं आव्हान कुठलं असणार आहे तर त्यांच्या पक्षातले जे नेते आहेत त्यांना कामाला कसं लावणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, इंडियातले जे घटक पक्ष आहेत त्यांना आपल्याकडे आकर्षित कसं करून घेणार, त्यांना आपल्या
सर्वसमावेशक आणि इतरांना डॉमिनेट न करण्याच्या वृत्तीबद्दल, जे त्यांच्या वृत्तीत अजिबात नाहीये, ज्याचा उल्लेख मगाशी प्रकाश जोशी यांनी अत्यंत सूचकपणे केला, त्याच्यावर ते मात कशी करणार. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा, जो राजीव गांधींच्या मृत्यूनंतरचा मोठा मतदार वर्ग जवळपास 9% आता पहिल्यांदा मतदानाला येतोय, आणि इंदिरा गांधींचा मृत्यू ते राजीव गांधींचा मृत्यू या मधल्या 7 वर्षाच्या काळामध्ये जो मतदार जन्माला आलेला आहे तो यंदा दुसऱ्यांदा, म्हणजे तो जवळपास 11 ते 12% म्हणजे असा 20% जो वर्ग, जो अँटी एस्टॅब्लिशमेंट असू शकतो, ज्याला आपण चिल्ड्रन्स ऑफ ग्लोबलायझेशन म्हणू शकतो, अशा प्रकारचा वर्ग भारतीय जनता पक्षाकडे कसा आकर्षित करून घ्यायचा, हे मोदींसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. याचं कारण काँग्रेसचं आता टीकेचं सर्व लक्ष मोदी आणि मोदी असणार हेच उघड आहे. नक्की. प्रकाश जोशींकडे मला जायचंय. प्रकाश जोशी, काय सांगाल? जसं आता उदय सरांनी सांगितलं की, आणि तुम्ही देखील मगाशी म्हणालात की मोदी जिथे जातील तिथे त्यांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची सवय आहे. मोदींना जो पक्षातलाच विरोध आहे, नितीश कुमारांचा विरोध असेल, आणखी काही विरोध असतील, तुम्हाला काय नेमकं वाटतं, कुठली नेमकी आव्हान आहे? मला असं वाटतं की नरेंद्र मोदी हे एक मुरब्बी राजकारणी आहेत. गुजरात कशा प्रकारचं जिंकायचं हे त्यांचं एक समीकरण होतं. ते झाल्यानंतर आता ज्यावेळेस ते राष्ट्रीय पातळीवर काम करतील, त्यांना प्रचार प्रमुख ही जी आता नवीन जबाबदारी मिळाली आहे ती पार पाडताना आपण जर आजचं त्यांचं भाषण परत बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल, सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की मी जो काही घडलोय तो माझ्या पक्षातले जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांनी मला दिलेल्या वेळामुळे. म्हणजे मला असं वाटतं की येत्या 8-10 दिवसात आपल्याला असं दिसून येईल की पक्षातले जे त्यांना विरोध करणारे लोक आहेत त्यांचा विरोध कमी करणं, त्यांना आपल्याबद्दल वळून घेणं, हे काम त्यांना करावं लागेल. आणि त्याचबरोबर आपल्याला आठवत असेल की हा सगळा त्यांच्या नावाची चर्चा व्हायच्या आधीच त्यांनी अनेक नेत्यांशी, म्हणजे मग जयललिता असतील, ममता असतील, यांच्याबरोबर प्रत्यक्ष 1-to-1 बोलणी करून पुढची आपली आखणीसुद्धा केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापुढचा पहिला महत्त्वाचा जो मुद्दा राहील किंवा महत्त्वाची अडचण त्यांची अशी राहील की त्यांना राज्य पातळीवरून देश पातळीवर काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी एक आवश्यकता आहे ती ते कितपत पार पाडू शकतात याच्यावर त्यांचं यश अवलंबून राहील. नक्की. पूनम महाजन यांच्याकडे जायचंय. पूनम, तुम्हाला काय नेमकं वाटतं? कदाचित एनडीए मधले जे पक्ष आहे, बऱ्याच पक्षांचा विरोध आहे, नितीश कुमार असतील, याच्यामुळेच कदाचित आतापर्यंत घोषणा होण्यासाठी मोदींच्या नावाची इतका उशीर लागला असेल. कसं हाताळतील मोदी आणि नितीश कुमार तुमच्या सोबत येतील असं वाटतं का? आता तर आम्ही सगळे सोबत आहोत, पण सगळ्यात पहिला मुद्दा जो डॉक्टर निरगुडकरांनी सांगितला की 8 वर्ष 91 पासून 2014 मध्ये घराणेशाहीतलं कोणी आलं नाही, युवराजांना वेळ मिळाला नाही, आणि 8 वर्ष सोडून भारतीय जनता पार्टीची, तसं कोणतेही काँग्रेसमधून कोणतीही घराणेशाही आली नाही. तर त्यांनीच सुरुवात केल्या वाक्यातून मी सांगते की मेरा बाप मेरा बच्चा, तसं मेरा बच्चा और मेरी माँ और मैं खुद, अशी ही जी त्यांची टोळी आहे, ज्याच्यात आपल्यालाही माहिती की मूर्तिमंत नुसते बनलेले दगडाची मूर्तीसारखे असलेले प्रधानमंत्री आपल्यासमोर मनमोहन सिंग आहेत, जे गेले 9 वर्ष आपल्या देशाला 8.4 जो एनडीए जीडीपी सोडून गेला त्याचं उलटं रिव्हर्सल 4.8 जीडीपी पर्यंत घेऊन आलेले आहेत. आणि आपल्यालाही माहिती की सोनिया गांधींना पंतप्रधान बनता आलं नाही म्हणून मूर्तिमंत मनमोहन सिंग तिथे आज पंतप्रधान आहेत. त्यांच्या मनातल्या सुप्त इच्छा आहेत की बाबा राहुल की पंतप्रधान बनावेत, युवराजांना पंतप्रधान बनवावं, पण हे त्यांच्या हातात नाही, ते जनतेच्या हातात आहे. कारण की त्यांना दिलेले इतके सगळे राज्य आहेत, इतके सगळे प्रश्न आहेत, पण ते सोडवता आले नाहीत. हा मी मुद्दा हा सांगते. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही म्हटलात की जेडीयू तुमच्यासोबत राहील की नाही राहील. मला वाटतं आता एनडीए मध्ये जेडीयू हे आमच्या सोबत आहे, आणि अजूनही असे कोणतीही चर्चा विषयाला उदाहरण आपण देऊ नये की जे खरं नाही आहे. आज एक चांगली घोषणा झाली आहे ज्याच्यात भारतीय जनता पार्टीत आणि जनतेत एक चांगली शुभ सोहळा सुरू झालेला आहे. परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे. त्या परिवर्तनासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते सज्ज आहोत मोदीजींबरोबर, आणि श्रद्धेय सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने. तर मला वाटतं आता आम्ही सगळे एक आहोत. एनडीए मध्ये एनडीए एकत्र आहे, आणि मला वाटतं एनडीएचे अजून घटक पक्ष वाढतील एवढीच मी अपेक्षा करेन, असा मी विश्वास ठेवीन याच्यात. उदय सरांकडे जायचंय. उदय सर, सुरुवातीलाच अपशकून नकोय असं पूनम महाजन यांना म्हणायचंय, पण पश्चिम बंगाल असेल, ओडिशा असेल, तामिळनाडू, केरळ, आंध्र असेल, या राज्यांमध्ये अस्तित्व नाहीये भाजपचं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.